नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। विरार में दुर्घटना बचाव अभियान युद्धस्तर पर जारी है। नारंगी स्थित रमाबाई अपार्टमेंट का एक हिस्सा ढहा। जिला कलेक्टर डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने बचाव अभियान की समीक्षा की। वसई 27 अगस्त वसई विरार नगर निगम क्षेत्र के अंतर्गत आने वाले इलाके नारंगी स्थित रमाबाई अपार्टमेंट की 4 मंजिला इमारत का पिछला हिस्सा मंगलवार 26 अगस्त की मध्यरात्रि को ढह गया। जिला कलेक्टर डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने घटनास्थल का निरीक्षण किया और बचाव अभियान की समीक्षा की। इमारत का मलबा पास की एक चौल पर गिर गया, जिससे चौल पूरी तरह से नष्ट हो गई और मलबे में कई लोगों के दबे होने की आशंका है। इस अपार्टमेंट में कुल 50 फ्लैट हैं। इनमें से लगभग 12 फ्लैट ढह गए हैं और मलबे में 15 से 20 लोगों के दबे होने की आशंका है। जिला कलेक्टर डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने दुर्घटना की सूचना मिलने पर संबंधित विभाग को युद्धस्तर पर बचाव कार्य शुरू करने के निर्देश दिए। तदनुसार वसई विरार नगर निगम, अग्निशमन विभाग और राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल NDRF तुरंत घटनास्थल पर पहुंचे और रात से ही राहत एवं बचाव कार्य शुरू कर दिया। आज 27 अगस्त शाम 6 बजे तक मलबे से 14 लोगों को बाहर निकाला गया। इनमें से 5 लोगों की मौत हो गई है, 3 की पहचान हो गई है और 2 लोगों की पहचान का काम जारी है और इस दुर्घटना में 9 लोग घायल हुए हैं। लक्ष्मण सिंह 26 वर्ष, आरोही ओमकार जोविल 24 वर्ष, उत्कर्षा जोविल 1 वर्ष की मृत्यु हो गई है। घायलों में प्रभाकर 5-7, प्रमिला प्रभाकर शिंदे 5-0, प्रेरणा शिंदे 20, प्रदीप कदम 4-0, जयश्री कदम 3-3, मिताली परमार 28, संजय स्वपन सिंह 2-4, मंथन शिंदे 19, विशाखा जोविल 24 शामिल हैं, जिनका वसई, नाला सोपारा और विरार के विभिन्न अस्पतालों में इलाज चल रहा है। इनमें से 3 को प्राथमिक उपचार के बाद छुट्टी दे दी गई है, जबकि 6 का इलाज चल रहा है। युद्धस्तर पर बचाव कार्य। दुर्घटना के बाद अंधेरी से NDRF की एक अतिरिक्त टीम मौके पर पहुंच गई है। दमकल विभाग, स्थानीय पुलिस और नगर निगमों की मदद से मलबा हटाने का काम जारी है। मलबे में अभी भी कुछ लोगों के फंसे होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता। सुरक्षा कारणों से रमाबाई अपार्टमेंट से सटी 4 मंजिला इमारत और आसपास की चौलों को खाली कराकर निवासियों को सुरक्षित स्थान पर पहुंचा दिया गया है। प्रभावित नागरिकों के लिए समाज मंदिर में एक अस्थायी आश्रय शिविर स्थापित किया गया है और भोजन व आवश्यक सुविधाओं की व्यवस्था की गई है। दुर्घटना घडलेली आहे, घटनास्थळी भेट दिली आहे, काय खूपच दुर्दैवी घटना ही आहे। आता आपण घटनास्थळी पाहत असू की या बिल्डिंगला रेस्क्यू करण्यासाठी JCB किंवा आणखी NDRF ची गाडी, फायर ब्रिगेडची गाडी जाण्यासाठी सुद्धा जागा नाहीये। सगळी मदत ही मॅन्युअली आपण करतोय। NDRF ची टीम सुद्धा इथे आलेली आहे। महानगरपालिकेचे पूर्ण यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळेजण कामाला लागलेले आहे। आपण आता या क्षणी हीच प्रार्थना करूया की जे जीव तिथे अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांना तिथनं रेस्क्यू करण्यात आपल्या सगळ्यांना यश येईल आणि त्यांचे जीव वाचवण्यामध्ये आपल्याला यश येईल। स्थानिकांनी देखील तुमच्याशी संवाद साधलेला आहे, काय म्हणणे, काय कशी मदत मिळेल का? बघा, ते आता खरं या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ते सुद्धा सगळे पॅनिक झालेले आहेत। त्यांचं सामान आता जे अर्धे बिल्डिंग मध्ये आहे, तर जे बिल्डिंग आता आहे अस्तित्वात त्यामध्ये त्यांचं सामान राहिलेलं आहे, ती काळजी त्यांना लागलेली आहे की सामानाचं नुकसान होईल, त्यांचं सगळ्या आयुष्यभराची कमाई तिकडे करतो आणि त्यांना आपण हे आश्वस्त केलेलं आहे की हे रेस्क्यूचं काम झाल्यावरती NDRF ची टीम त्यांचं सुद्धा सामान काढण्यासाठी त्यांना मदत करेल। पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कुठेतरी अशा घटना घडतायत। बघा, आता आपण दोषारोप करण्याची ही वेळ नाहीये। आता ही वेळ आहे माणुसकी दाखवण्याची आणि सगळ्यांनी मिळून आपण त्यांचे जीव जे आहेत ते वाचण्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे आणि आपल्याच्याने जी मदत होईल ती आपण केली पाहिजे। याच कंडिशन मध्ये 7 ते 8 इमारती अजून आहेत। वारंवार सांगून सुद्धा स्थानिक लोक खाली करत नाहीत आणि महानगरपालिकेचे अधिकारी याच्यामध्ये काही कारवाई करत नाहीत। आता एक इमारत तुटली, एक अपघात झालेला आहे, तर उद्यापासून त्याच्या दुसऱ्या उपाययोजना काय करणार? मला असं वाटतं की ज्या अशा धोकादायक इमारती आहेत
त्यांना महानगरपालिकेने नोटीस जर दिलेल्या असतील तर तिथल्या रहिवाशांनी सुद्धा समजून त्या रिकामी केल्या पाहिजेत, कारण की आपल्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये. आणि त्यांना जी काही मदत महानगरपालिकेतर्फे बाकीच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे ती मी आयुक्त सरांना स्वतः पर्सनली रिक्वेस्ट करेन की अशा इमारतीतल्या लोकांना ती मदत त्यांनी केली पाहिजे. पण जीव महत्वाचा आहे, जीव वाचवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे असं मला वाटतं. दुर्घटना झाली आहे, घटनास्थळी पाहणी केली, काय सांगा? अतिशय दुःखद घटना आहे, मनाला वेदना देणारी, मनाला क्लेश देणारी घटना आहे. आत्ताच एक माझ्यासमोर एक लहान मुली, इथून 1 वर्षाची मुलगी असेल, मला वाटतं तिचा वाढदिवस काल होता. तिची आई स्थिती थोडी क्रिटिकल सांगितली आहे, साय हॉस्पिटलला घेऊन गेलेत ते. चित्र अतिशय मनाला वेदना देणारं चित्र सगळं बघितल्यानंतर आहे. तिथे पायी जाणंही अशक्य आहे. अशा प्रकारे बिल्डिंग झाल्या. त्याच्यावर इथे मागेही बघाल 6 मजली इमारतींनी आणि बाजूने आजही चालू आहेत. त्यामुळे ह्याला कुठेतरी पायबंद झाला पाहिजे. आम्ही आग्रह प्रशासनाने करतो, महाराष्ट्र सरकारकडे करतो. आणि अशा प्रकारच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट कशा करता येतील, क्लस्टर घोषित करून किंवा अन्य मार्गाने कशा करता येतील ह्यासाठी आम्ही निश्चितपणे सरकार दरबारी प्रयत्न करू. काय निराळा एखादी गोष्ट जर करायला लागली वेगळी म्हणजे त्यासाठी काय तरतूद करायला काय तरी आम्ही आग्रह तो धरू. कारण लोक एकदा C1 कॅटेगरी बिल्डिंग तयार झाले की महापालिका त्यांना खाली करायला लावते, नाही खाली केली तशी पडते. पण त्याचं पुढचं भविष्य काय? जेव्हा अशा प्रकारे बिल्डिंग पडतात तेव्हा जागा मालक कुठून उभा राहतो की ही जागा माझी आहे. त्यामुळे पुढची जे त्यांच्यावर कारवाई करायची आहे, पुढची जे त्यांचं घर बांधायचं ते कठीण होऊन जाते. अशा प्रकारे फार केसेस म्हणजे महापालिकेने मला वाटतं आता बऱ्यापैकी नोटीस C1 कॅटेगरीची महापालिका देते. महापालिकेचं काम महापालिका देते, पण अशा हजारो लोकांनी राहायला जायचं कुठे, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यासाठी काय करता येईल. आता ही दुर्घटनाग्रस्त आहेत, त्यांना कशी मदत मिळणार आहे? त्यांना महापालिका त्यांची राहण्याची व्यवस्था, ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांची आम्ही व्यवस्था शासन दरबारी करू, महापालिकेने सांगू त्यांचा हॉस्पिटलचा खर्च आहे किंवा त्यांना काय अन्य जे कायदे आहेत, प्रचलित कायदे आहेत, त्यामुळे त्यांना जी मदत करता येईल ती निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. काय सांगेल, आज जो बिल्डिंग पडलेली आहे या बिल्डिंगमध्ये काय संपूर्ण कसं काय झालं? खरं तर ह्या बिल्डिंगला माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 3 नोटीस आलेत आणि गेल्या 4-5 दिवसापूर्वी महानगरपालिकेला इंटिमेट केलं होतं. कारण 4-5 दिवसापूर्वी जिना जो आहे त्या जिन्याचा स्लॅब कोसळला होता. हा इथला बिल्डर साने म्हणून आहे, जो अनेक वर्ष बघतोय. पालिकेच्या 3-4 नोटीस आले तरी ह्या लोकांना खाली करण्यासाठी हे करत नाहीये. महानगरपालिकेने ह्याकडे दुर्लक्ष केलं. आता आम्ही सगळे इकडे बसलो होतो, माझे मित्रमंडळी जे आम्ही सगळे इथे होतो. पाहिलं तर मागच्या बाजूनी पूर्ण जो 4था माळा जो कोपरा जो आहे बिल्डिंगच्या मागचा, तर तो खाली कोसळल्यानंतर आम्हाला असं वाटलं की मागे काहीतरी शॉर्ट सर्किट झाले, कारण तिथे लाईटचा पोल वगैरे आहे. पण पाहिलं तर 4थ्या माळाची ती 1 साइड जी आहे मागची बांधलेली ती संपूर्ण खाली आली आणि त्याच्यामध्ये अनेक लोक अडकलेत. खरं तर आम्ही पाहिलं तिथे माझा एक मित्र आहे, त्याची संपूर्ण फॅमिली, ओमकार जोईल वगैरे अशा 5 ते 7 घरं आहेत. म्हणजे 2रा माळा, 3रा आणि 4था खाली ग्राउंडचा त्या प्रकारे तसा राहिला. तर तिकडची सगळी लोक त्याच्यामध्ये दबलेत. आम्ही पाहिल्यानंतर आम्ही माझे मित्रमंडळी सगळे गेले, आमच्या अक्षय असेल अनेक लोक होती. त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांनी लोकांना बाहेर काढलं. आम्ही स्वतः गेलो तिकडे आणि बघितलं तर अजून आतून लोक आवाज देत आहेत. आम्ही जेवढी माहिती घेतली, ज्यावरती 1 वर्षाची मुलगी आहे, तिचा वाढदिवस होता आणि त्या घरामध्ये 8 ते 9 लोकांनी काही पाहुणे आले होते. त्याच्यातली एक मुलगी सापडली आहे, विशाखा जोईल म्हणून जी आहे, तिला व्यवस्थित बाहेर काढून ते हॉस्पिटलला ऍडमिट केली आहे. आणि अजून त्याच्या घरातले 8 ते 9 लोक आहेत ते अजून ढिगाऱ्याखाली अडकलेत. बाकीची काही जी घरातले लोक आहेत ती अडकलेली आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका, आपत्ती व्यवस्था, सगळे जे काही प्रशासकीय लोक आत्ताच्या घडीला 9 ते 10 जणांना बाहेर काढलेलं आहे. काही जणांना ग्रामीण रुग्णालय, प्रकृती, रिद्धी अशा ठिकठिकाणी जिथे जवळ पडेल जेव्हा इमर्जन्सी आहे त्या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे. काय सांगाल, काय घटना घडली? माझं नाव संतोष निवळकर. मी ज्या घटना घडली बिल्डिंगमध्ये, 4थ्या माझा भाव राहता भाड्याने. त्याच्या भावाची बायको आहे आणि मुलगा होता. मला 10:30-12 वाजता माझ्या आईचा फोन आला की असं झालं, म्हणून मी ते धावत इथे बघायला ते आलो. तर बिल्डिंगची आवाज तर पहिल्या वेळेस खराबच होती. जेव्हा आम्ही आलेलो म्हणजे भावाने दाखवायला लागलो तर बिल्डिंगची आवाज खराब होती. छप्पर बिप्पर सगळं म्हणजे पडतच होतं. ते राहणारी लोक बिल्डरकडे जे रिपेअर करावे किंवा अशी मागणी करत होती, बहुतेक करत असतील, कारण मला त्यातली आयडिया नाही, पण बहुतेक करत असणार. त्यांना बहुतेक 6 महिने पण नोटीस पण आली, त्याचं नाही ऐकलं.
तिकडचे रहिवासी काय दोघं भेटले ते बोलत ते 6 महिन्यापूर्वी त्यांना नोटीस पण आलेली की असं असं म्हणजे बिल्डरनी नोटीस म्हणजे DMCकडे नोटीस आली की बिल्डिंग रिपेअर करा आता अन्यथा धोका आहे आणि ते झालंच आहे आणि आता सगळ्यांसमोर दिसतंय ते मिळाले का नाही? हां जे आतमध्ये होते ते बाहेर निघाले का नाही? अजून तरी माझ्या भावाचा पत्ता नाही. काही जण 10-12 जण मिळाले तर त्यामध्ये माझ्या भावाचं नाव नाही, माझ्या भावाच्या बायकोचं नाव नाही, त्यावेळी त्याचा माझ्या पुतण्याचं पण नाव नाही आणि अजून काही आम्हाला समजत पण नाही. महापालिकेनं काय तुमच्याशी बोलणं केलंय का, सोय केलंय का, काहीच नाही? अजून तसं काहीच नाही. ते इथल्या स्थानिक रहिवाशांना आम्ही काय सांगितलेलंच नाही त्याबद्दल. आम्ही तर बाहेरून मी दुसरीकडे राहतो, मी तर बघण्यासाठी आलो, भावासाठी आलो. नाव काय आणि तुम्ही काय बघितलं? माझं नाव गंगाराम रामचंद्र गोवलकर. आम्ही जेवायला बसलो होतो, तेवढ्याच आवाज आला. आम्हाला वाटलं गणपती कोण फटाके वगैरे वाजवत असेल ना. 5 मिनिटांनी अशी बॉम्ब झाली की बिल्डिंग पडली. म्हणून आम्ही खाली पण गेलो, पण खाली जायला जागाच नाही. म्हणून आम्ही सगळ्यांना म्हटलं टेरेसवरून तरी आम्ही बघूया काय नेमकं घडलं. किती लोक साधारण राहत असतील त्या ठिकाणी? कमीत कमी म्हटलं तरी आता म्हणजे पहिल्या माल्यापासून 4थ्या माल्यापर्यंत कमीत कमी 20 कुटुंब तरी म्हणजे 20 नाही, कारण 3 गाले आहेत ना, ते असतील म्हणजे 3 18 कुटुंब राहत होते. किती लोकांना तुम्ही बाहेर काढताना बघितलं? आता हे 3 जण तर आमच्या सामने नेली. ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा गेलो ना त्यावेळेला एक माझा आवाज येत होता बाईचा, वाचवा वाचवा, हा. तिला वरच्यावर काढलं का, पण तिथं आम्हाला बघायला नाही भेटलं. आता एक मुलगी आणि मला वाटतं 2 माणसं नेली, असे 3 लोकांना घेऊन गेली. ती मुलगी सुद्धा रडतच गेली.